शहरमध्ये 249 याचे अपक्ष उमेदवार म्हणून तौफिकभाई शेख ताज ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आहेत। तौफिकभाई शेख हे शहरमधून निवडणूक लढवित असताना यांच्यामध्ये फार मोठा इतिहास आहे। तौफिकभाई शेख हे गेल्या अनेक वर्षापासून या सोलापूर शहरामध्ये सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक काम करत आहे। बंधूंनो बघितला की या शहरमध्ये 20-21 लोक आहेत, 50 लोक होते, त्यापैकी जे बाकीचे चालणे होऊन 20 ते 21 लोक इथे उभे आहेत। त्यांचा जर आम्ही जर इतिहास बघितला बाकीच्या लोकांचा, हे कुठेतरी मुंबईवरून आलेला आहे, मुंबईवरून मंदिरगिरीला आला, मंदिरगिरी सोलापूरमध्ये आलेला आहे। हा दुसरा जो उमेदवार बीजेपीचा, त्याचं मतदार मी आहे आमच्या शहरमध्ये। त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये लहानाचा मोठा झाला, राज केला, आणि तो बी परत आपल्या शहरमध्ये मधून कमळावरचे चिन्ह घेऊन या मध्यमध्ये उभारलेला आहे। म्हणून हे अनेक जे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये आमच्या परिवारामध्ये फार मोठा फरक आहे। हे लोक येत्या 18 तारखेला 5 वाजता जे शहरमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे प्रचार यंत्रणा बंद होणार आहे, हे लोक सोलापूर शहर पैशाच्या जीवावर चिरीमध्ये देऊन लोकांमध्ये गैरसमज करून लोकांना दिशाभूल करून लोकांचं मत परिवर्तन करण्याचं काम हे लोक करत आहेत। पण आमचा पैलवान तसा नाही। आमचा पैलवान गेल्या 2-3 महिन्यापासून या सोलापूर शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या आघाडीला सांगत होता की बाबांनो, हे मुस्लिम आहे, आम्ही कुणाच्या बापाला घेत नाही, फक्त अल्लाला देतो, पण आमचा मुस्लिम समाजाला न्याय द्या, आमच्या मुस्लिम समाजाला उमेदवारी द्या, हे सीट आहे, आम्ही तुम्हाला जिंकून देऊ। अशा प्रकार 2 महिने पहिल्यांनी या सोलापूर शहरमध्ये एक प्रकारचं आंदोलन केलं। आणि आमचे समाज आहे मोर्चे समाज। हा मोर्चे समाज मी गेल्या 2-3 महिन्यापासून त्यांनी मी विनंती करत होतो की आमच्या मोर्चे समाजाला उमेदवारी द्या, आम्ही निवडून देतो आणि अपक्ष म्हणून निवडून देतो। अशा प्रकारचं या सोलापूर शहरामध्ये फार मोठं या इतिहास झालं। पण या काँग्रेसवाल्यांनी, सोलापूरच्या काँग्रेसवाल्यांनी काय केलं की तौफिक पैलवान जर आम्ही निवडून आणून दिलं की तौफिक पैलवान आमचं काय खरं आमची चंपीस करते। गेल्या अनेक वर्षापासून इथे सत्ता गाजेल, तौफिक पैलवान पुढे जातील, अशा प्रकारचे गैरसमज झालाय। मोची समाजाला आमच्या मागासवर्गीय लोकांना त्यांनी तिकीट दिलं नाही। आमचा मोची समाज 5 नगरसेवक कंटाळून या काँग्रेसचा अन्यायाला कंटाळून बीजेपी मध्ये गेलेला आहे। या असा प्रकारचा फार मोठा इतिहास या सोलापूर शहरामध्ये गेलेला आहे। आम्ही पैशाच्या जीवावर मागत नाही, महात्मा गांधीच्या जीवावर आम्ही मत मागत नाही। आम्ही का मागतो की पैलवानचं आमचं काम आहे। या सोलापूरमध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना विचारा, सोलापूरमध्ये गेल्या 2-3 दिवसामध्ये सोलापूर शहराचे कोर्ट आहे, जिल्हा न्यायालय, या जिल्हा न्यायालयामध्ये सगळ्या जाती धर्माचे वकील एकत्र आले, 40 ते 50 वकील एकत्र आले आणि तौफिक पैलवानाला पाठिंबा दिला। आम्ही तुम्हाला निवडून देऊ असा प्रकारचा पाठिंबा दिला। पाठिंबा का दिला की या सोलापूर शहरामध्ये नवरा बायकोचं भांडण असू द्या, समाजामध्ये भांडण असू द्या, भावकीचं भांडण असू द्या, किंवा मुस्लिम समाजावर खोट्या केसेस असू द्या, या सगळ्या न्याय देण्याचं काम आमचे तौफिक पैलवान करतात। वकील लोक म्हणाले, पैलवान सोलापुर शहर के जिला न्यायालय, या जिला न्यायालय में एक भी केस नहीं आ रहे, क्यों नहीं आ रहे कि आप जो कॉम्प्रोमाइज करते हैं, लोगों को न्याय देते हैं, इसके वास्ते सोलापुर शहर के जिले के अंदर कोर्ट में केसेस आने के, क्रिमिनल केसेस आने के कम होईल असे त्या वकिलाने तोंडी सांगितलं। मी म्हणालो आमचा पैलवान, आमचे तौफिक भाई, त्यांचं चिन्ह आहे सफरचंद, आमचा पैलवान वकील झालेला आहे, LLB नाही, जज नाही, पण जजाच्या बापापेक्षा, वकिलाच्या बापापेक्षा काम करण्याचं काम आमचं तौफिक पैलवान। म्हणून अशा चांगल्या कार्यकर्त्याला आपल्याला निवडून द्यायचा आहे की बघितलं बंधूंनो, मी भाऊ पूर्वीचा महार, आता मी भाऊ आहे। या सोलापूर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून माझ्या आईच्या पोटात असून मी मिरवणुकीमध्ये जातो आणि मिरवणुकीमध्ये ज्यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी मिरवणूक निघते, हे मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यापासून सुरुवात होते। आंबेडकर पुतळ्यापासून सुरू झाल्यानंतर डफरी चौक ते जुना एम्प्लॉयमेंट चौक ते वाडिया हॉस्पिटल ते महापौर बंगला, हे असा आमचा रूट आहे। गेल्या 50-60 वर्षापासून आमचा रूट आहे। या रूट मध्ये कित्येक आमदार झाले, खासदार झाले, महापौर झाले, नगरसेवक झाले।
आमचा तोफिक भाई या सोलापूर शहरामध्ये जेवढा बी आमचा बौद्ध समाज लाखोच्या संख्येने मिरवणूकमध्ये होतो, दोघं आरिफभाई महापौर आणि तोफिकभाई शेख या संपूर्ण आमच्या बौद्ध समाजाला एवढा आमच्या मंडळीतील प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षांना सत्कार समारंभ करायचे, चहा पाणी करतात, थंड पाणी देतात. त्यावेळी एप्रिलमध्ये कमीत कमी डिग्री 40 ते 45 डिग्री असते. या डिग्रीमध्ये सोलापूर महापालिकेचे पाणी देत नाहीत, कुठला आमदार खासदार कुठले कोण बी देत नाहीत, पण परवाने एक लेखीचं काम चांगलं काम करतात. तुम्हाला वाटतं हे पाणी कोण बी देते, कोण बी देत नाही बाबा, चक्करून आमचा समाज पडत होते, कोण पाणी देत नाही. आज जर बघितलं आपण की दुसरा की या सोलापूर शहरामध्ये आमचा बौद्ध समाज बाजूलाच आहे, चिरेगाव म्हणतात, फॉरेस्ट म्हणतात, या मोहल्ल्यामध्ये आमचा बौद्ध समाज 100% राहते. या आमचा बौद्ध समाज गेल्या अनेक वर्षापासून चळवळ चालत होती की आमच्या बाबा डॉक्टर बाबासाहेब आम्हाला जो बौद्ध धर्म दिला, या बौद्ध धर्माला आम्हाला प्रचार व यंत्रणा करण्यासाठी, आम्हाला वंदना करण्यासाठी विहार नव्हतं. या विहार आमच्या फॉरेस्टमध्ये तोफिकभाई शेख आणि आरिफभाई यांनी जे आम्हाला ते विहार बांधून दिलं, हे विहार लाखा मोला तोला मोलाचं आहे. कोणताही आमदार खासदार केलं नाही, पण तोफिकभाईने आम्हाला विहार दिलं. विहार कशासाठी दिलं की आमचा बौद्ध समाजाला एकत्र आणण्यासाठी, खांद्याला खांद्या लावून देण्यासाठी, विपश्यना करण्यासाठी, आम्हाला वंदना करण्यासाठी हा फार मोठा विहार या इथं बांधून दिलेला आहे. मी साक्षीदार आहे. या विचार मंचावर सगळेच आमच्या महेश गायकवाड आहेत, बाबा वाघमारे आहेत, हे सगळे आमचे साक्षीदार आहेत. आज बघितलं हे कमलाबाईचा जो उमेदवार आहे देवेंद्र कोटे, या बदमाशांनी काय केलं, गेला इलेक्शन सुरू झाल्याच्या लोकसभेच्या वेळी आमच्या मुस्लिम बांधवाला वेळाकडे बोललेलं आहे. त्यांनी वेळाकडे बोलून दोन्ही जातीच्या धर्मामध्ये ते निर्माण करण्याचं, भांडण करण्याचं काम सोलापूर शहरामध्ये दोन्ही जाती धर्माचं काम होत असताना दंगली घडवण्याचं काम या सोलापूर शहरामध्ये केलेलं आहे. मी संपूर्ण मागासवर्गीय लोकांना मी हात जोडून विनंती करतो, मुस्लिम कार्यकर्त्यांना, मुस्लिम तरुणांना बोलतो, हात जोडून करतो की आपल्याला याचा बदला घ्यायचा आहे. बदला काय घ्यायचा आहे? त्याला काय गोळ्या घालायचं नाही, तलवार नाही, चाकू चालवायचं नाही. बदला काय घ्यायचा आहे? येत्या 20 तारखेला येथे आपलं 10 नंबरचं बटन आहे, त्या बटन दाबून आपल्याला प्रचंड बहुमताने विधानसभेमध्ये आपल्याला पाळायचा, हे आपला बदला आहे. आपण लोकशाहीच्या मार्गाने जाणार, महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाच्या माध्यमातून जात आहेत. आम्हाला काय विरोध आहे? आम्ही काँग्रेस पक्षाकडे गेलो असतो, बीजेपीकडे गेलो असतो, इतर पक्षाकडे गेलो असतो, पण आम्हाला तिथे गेला असं मान सन्मान मिळाला नसता. आणि तिथला जे उमेदवार आहेत जेवढे, एक बी नायक नाही, नालायक आहे असं मला वाटतं. कारण आज या भारत देशामध्ये लोकसभेला जायचे त्याची व्यूहरचना होती, महायुतीची व्यूहरचना की महामानव डॉक्टर बाबासाहेब यांनी आम्हाला जे संविधान दिलं, त्या संविधानाच्या माध्यमातून आमचा जे बौद्ध समाज आहे, मान ढोल चामार कैकाडी भामटी मोची सगळ्या लोकांना आम्हाला कोण शिवून घेत नव्हतं. वरून पाणी द्यायचे, मंदिरामध्ये आम्हाला प्रवेश नव्हता, शिक्षणामध्ये प्रवेश नव्हता, सार्वजनिक क्षेत्रामध्ये जायचं नव्हतं. पण आमच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू अशा प्रकारच्या संविधानाच्या माध्यमातून आम्हाला मताचा अधिकार दिला. या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मताचा उपयोग आमच्या मागासवर्गीय माता बहिणीने दुरुपयोग करायचा नाही. आपलं जे मत आहे हे मत लाखात तोला मुलाचा, सोन्यापेक्षा, हिऱ्यापेक्षा, मानेपेक्षा फार मत आहे. इकडे तिकडे जातीवादात आपण मत द्यायचंच नाही. परत या दिल्लीमध्ये जे जंतर मंतर चौक होता, या चौकामध्ये बीजेपी वाले कमलाबाईच्या RSS लोकांनी, या लोकांनी आपलं भारताचं संविधान झालं. संविधान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आलं, ते संविधान जे गीता इथे जे धर्मगुरूपेक्षा आपले जे संविधान आहे हे आमचे कवच फोडले आहेत. आज संविधानापासून मी प्रमोद गायकवाड इथं भाषण करतो. आमच्या माता भगिनी या सगळेजण इथं उपस्थित आहेत. कुणामुळं? संविधानामुळं. हे लाडकी बहीण म्हणतात ना, ते दाढीवाले मिशेवाले, लाडकी बहीण लाडके भाऊ, हे लाडके भाऊ जे आहेत हे लोक बदमाश आहेत.
1500 देतो, आमच्या भाऊजीला ओवाळी देतो आणि इकडे प्रत्येकाचे भाव वाढवून टाकलेले आहेत. गव्हाचे घ्या, तेलाचे घ्या, कांद्याचा भाव घ्या, गॅसचा भाव वाढवले आहेत, पेट्रोलचा भाव वाढवले आहेत. आणि लाल भाजी म्हणजे माहिती आम्हाला, दलित लोकांना लय आवडते आम्हाला लाल भाजी. लाल भाजी म्हणजे ओळखला असेल तुम्ही. या लाल भाजीचे भाव आपले वाढलेले आहेत. कारण मी हैदराबादला गेलो होतो. हैदराबाद माझा सासू सासरे म्हणाले, प्रमोद दादा तुम्ही का खराब झाला. मी माझ्या सासू सासऱ्याला मेहुणीला म्हणलो, काय सांगू, या महाराष्ट्रामध्ये जातीवादी लोक आहेत. हे जातीवादी लोक आम्हाला मटण खायला बंदी आणलेले आहेत. बीजेपीचे सरकार हे जातीवादी बजरंग दल हे आम्हाला मटण खाऊ देत नाहीत. मटणाचा आमचा भाव डबल झालेला आहे. आम्ही एकदा मटण आणलं की 2-3 दिवस खात होतो. मटण खाल्लं, दुसऱ्या दिवशी आम्ही उकडा खात होतो, पारखंड खात होतो. इंग्लिश फुटाणे माहिती का आपल्याला? इंग्लिश फुटाणे म्हणजे चुनचुने. हे आमचं आवड. आम्ही चॉकलेट पेक्षा, विटॅमिन पेक्षा, आईस्क्रीम पेक्षा चुनचुने आम्ही महत्वाचं. इंग्लिश फुटाणे, पारोबाई, पारखंड हे आम्हाला खायचं द्यायला. पुन्हा हे बीजेपीचे सरकार आल्यामुळे तुम्हाला आपला तोंडाजवळ माल घातलेला आहे. परत हे सरकार केलं की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिका, संघटित व्हा, संघर्ष करा म्हणले. आज जेवढे दिवस महाराष्ट्राचे महापुरुष होते, हे महापुरुष महानगरपालिकेची जिल्हा परिषद असू द्या, नगरपालिकेची शाळा असू द्या, सोलापूर महानगरपालिकेची शाळा असू द्या, ह्या शाळा संपूर्ण 65,000 शाळा यांनी खाजगीकरण करण्याचं काम केलेलं आहे. खाजगीकरण काय केलं? हे संपूर्ण मागासवर्गीयाचे मुलं आहेत, हे शिकायला लागले आणि आम्हाला विरोध करू लागले आणि आमच्या पुढे जाऊन आम्हाला प्रश्न विचारायला लागले. हे संपूर्ण 65,000 शाळा खाजगीकरण करण्याचं काम या बीजेपी सरकारने केलेलं आहे. मग जर आपली मुले जर उद्या खाजगीकरण केलं तर परिणाम काय होणार आहे की शाळा प्रायव्हेट असल्यामुळं आज आपण नगरपालिकेमध्ये मोफत शिक्षण घेतो, पण त्यांच्या शाळेमध्ये जर आपण गेलं की त्या शाळेला आपल्याला डोनेशन द्यावं लागतं, महिन्याला फी द्यावं लागते. आणि आपला जे ड्रेस कोड आहे, तुम्ही हे ड्रेस कोड घाला, बूट घाला, टाय घाला, परत आपला डब्बाचं जेवण, आपल्या चटणी भाकर, ते जेवण कुठल्या प्रकारचं करायचं, काय खायचं, या शाळेच्या संस्थापकाला आपल्याला विचारायचं आहे. म्हणून या सरकारचे जातीवादी सरकार आहे, हे कमळाबाईचं सरकार आहे. या सरकारला सत्तेपासून जर दूर करायचं असेल की आपला तुमचा जीवाभावाचा सगळ्या जाती धर्माला न्याय देणारा पैलवान, या पैलवानाला आपल्याला महाराष्ट्राची जी विधानसभा आहे, या विधानसभेमध्ये आपल्याला पैलवानला येत्या 20 तारखेला वरून 10 नंबर आहे, 1 ते 10 नंबर, या 10 नंबरच्या पुढं सफरचंद आहे आणि सफरचंदीच्या पुढं त्यांना बटन दाबायचं आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.